जंगलातून जाताना प्रत्येक झाड तोडायची गरज नसते. मग आयुष्यात प्रत्येक गोष्टीला इतकं टोकाचं पाऊल का उचलतो आपण? समजलं नाही ना? सांगते. कधी लक्ष दिलंय का? जंगलातून वाट काढताना झाडं तोडत नाही, तर आपण काही फांद्या हाताने बाजूला सारतो, काहींना वळसा घालतो, कधी थोडंसं वाकून पुढे जातो आणि खूपच गरज असेल तरच एखादी फांदी तोडतो. रस्त्यावरच्या खड्ड्यांचंही तसंच असतं. सगळे खड्डे आपण बुजवत बसत नाही. कधी मार्ग बदलतो, कधी वेग कमी करतो, कधी जास्त लक्ष देऊन त्यांना चुकवतो आणि शेवटी पर्याय नसेल तरच त्यांना बुजवतो. पण आयुष्यात आपण काय करतो? आता इथं तुम्ही आयुष्यात आपल्याला अडचणीत आणणारे प्रसंग आठवून बघा आणि त्यावेळी आपली प्रतिक्रियाही आठवून बघा. किती क्षुल्लक कारणावरून आकांडतांडव केलेलं असतं. नको तेवढी तीव्र प्रतिक्रिया दिलेली असते. त्यामुळं मन दुभंगून जातानाही पाहिलेलं असतं. नंतर स्वतःच्या कृतीचा पश्चाताप होतो, पण घटना घडली तर परिणाम होणारच. थोडं शांत डोक्याने विचार केला तर कळेल, प्रत्येक वेळी लढायचं नसतं. कुठं थांबायचं, कुठं वळसा घ्यायचा आणि कुठं शांतपणे पुढे जायचं हे समजून घेणंच खरं शहाणपण आहे. कारण भांडून आणि हिंसेने जग जिंकता आलं असतं तर शांततेचा संदेश देणाऱ्यासमोर जग कधीच झुकलं नसतं. म्हणून प्रत्येक वेळी टोकाची भूमिका घ्यायची गरज नसते. कधी कधी छोट्या बदलांमधूनही मार्ग सुकर होतो. हे समजलं की आयुष्य खूप सोपं होतं. कारण प्रत्येक वेळी लढणं गरजेचं नसतं, तर कधी कधी न लढणंही हा खूप मोठा निर्णय असतो. यावर नक्की विचार करा.